चला तर मग मंडळी, अशी चटणीची रेसिपी गॅस न पेटवता अगदी सोपी व झटपट तयार होणार. छान टवटवीत शेंगा बघून मन तुरीच्या शेंगाकडे वळलं. एक एक शेंग फोडली. आतले कोवळे हिरवे दाणे पाहून तोंडाला पाणी सुटले. सगळे दाणे वेगळे काढून प्लेटमध्ये टाकले. अगदी स्वच्छ निवडून घेतले. मी हातामध्ये 2 गाठे लसणाचे घेऊन छान स्वच्छ निवडून घेतले. मिरचीचे वरचे देठ काढून घेतले. त्यासोबत आलं सोलून बारीक तयार. आता मिक्सरची तयारी सुरू. आधी हे कच्चे तुरीचे दाणे मिक्सरमध्ये टाकले. त्यावर लसूण भरभरून टाकला, कारण चटणी म्हणजे लसणाशिवाय कशी. कापलेले आले थंडीच्या दिवसात फायदेशीर. त्यासोबतच 5 ते 6 हिरव्या मिरच्या. चटणी झणझणीत लागलीच पाहिजे ना. हे सगळं जाडसर वाटून घेतलं. अशी झणझणीत चटणी, प्रत्येक घासात चव. जाडसर वाटलेली चटणी बघू शकता मंडळी तुम्ही. मंडळी, सबस्क्राईब करायला कंजूशी कशाला. मग त्यात घातला आपला खास हिरवा सांबार. स्वच्छ धुतलेला ताजा हिरवा सांबार आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ आणि थोडे धनिया पावडर आणि जिरा पावडर. मग मिक्सर पुन्हा सुरू केले आणि छान एकजीव चटणी वाटून घेतली. मिक्सर उघडले. असा सुगंध दरवळला की घरामधले सर्व मंडळी किचनमध्ये जमा झाले. चटणी प्लेटमध्ये काढली. मग काय खरी जादू. हिवाळ्याच्या सीझनमध्ये तुरीचे दाणे शेतामध्ये खूप येतात. गावाकडे असताना ही कच्च्या दाण्याची चटणी पाट्यावर वाटून बनवायचे. पण शहराच्या धावपळीमध्ये वेळ कमी असल्यामुळे पाट्याला पर्याय म्हणजे मिक्सर. प्लेटमधल्या चटणीमध्ये थोडा हिरवा सांबार टाकला. वरतून जिरा, मोहरी आणि लसण तडका दिलेलं तेल टाकलं. गरमागरम चपाती भाकरीसोबत चटणी खाल्ली की आहा, तोंडाला चव, मनात आनंद. आनंदाने सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत.